Hello, friends. Today we are going to see the bandwidth, analog communication, modulation, and necessity of modulation. So, first we will see the bandwidth. What is bandwidth? So, bandwidth means portion of frequency range, portion of frequency range, or band of frequency over which an signal is transmitted, or portion of electromagnetic spectrum occupied by signal is called the bandwidth. समजलं का? म्हणजे वारंवारतेचा पट ज्या दरम्यान सिग्नल प्रसारित करतात किंवा विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमच्या पटच्या दरम्यान सिग्नल असते. विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम पटच्या दरम्यान सिग्नल असते त्याला पट्टरुंदी म्हणतात, किंवा इन शॉर्ट डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर फ्रिक्वेन्सी लिमिट इज कॉल्ड द बँडविड्थ. आणि ते याप्रमाणे लिहितात. इट इज द डिफरन्स बँडविड्थ इक्वल टू F2 मायनस F1. F2 मीन्स अप्पर फ्रिक्वेन्सी and F1 मीन्स लोअर फ्रिक्वेंसी. सो दिस इज द बैंडविड्थ. अब इसके लिए एक एग्जाम्पल देखते हैं. मान के चलो कि वॉइस की फ्रीक्वेंसी रेंज है 300 हर्ट्स टू 3000 हर्ट्स, ये फ्रीक्वेंसी रेंज. तो इसकी बैंडविड्थ क्या होगी? तो 3000 माइनस 300, ये आ जाएगा आपका 0 10 में से 3 गए 7, यानी 27 हर्ट्स, यानी 2700. दिस इज द बैंडविड्थ ऑफ वॉइस फ्रिक्वेंसी. अपन ने वॉइस फ्रिक्वेंसी यहाँ लिए थे 300 हर्ट्स टू 3000 हर्ट्स. ओके, तो त्याची फ्रिक्वेन्सी त्याची बँडविड्थ आली 2700 hertz. Now in modulation signal, the modulated signal occupies a small portion of the spectrum. मॉड्युलेशन सिग्नलमध्ये काय होते की सिग्नलचा जो आहे स्मॉल भाग हा व्यापतो. मॉड्युलेटेड तरंग हा स्पेक्ट्रमचा लहान भाग व्यापतो. म्हणजे कॅरियर तरंगाच्या भोवतीचा भाग हा साईड बँड असतो. ते लिहिले जाय द कॅरियर कॉल्ड द साईड बँड. स्मॉल पोर्शन ऑफ स्पेक्ट्रम सराउंड द कॅरियर जो असतो तो साईड बँड असतो. एक्झाम्पल, AM हॅज अ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेंसी 5 kHz एंड इफ कैरियर इज 2000 kHz. मान के चलो कि एम्पलीट्यूड मॉड्यूलेशन वेव है, AM वेव है, और इसकी फ्रीक्वेंसी है कितनी है 5 kHz. ये मॉड्यूलेटिंग फ्रीक्वेंसी है. मॉड्यूलेटिंग फ्रीक्वेंसी 5 kHz है. और उसके 2000 कैरियर की है, 2000 कैरियर की. कैरियर फ्रीक्वेंसी है 2000 हर्ट्स. ये कैरियर फ्रीक्वेंसी है, मान के चलो कैरियर फ्रीक्वेंसी, और ये मॉड्यूलेटेड फ्रीक्वेंसी FM. तो अब ये दो फ्रीक्वेंसी हो गई. तो अब इसके अपन अपर साइड बैंड फ्रीक्वेंसी और लोअर साइड बैंड फ्रीक्वेंसी निकाल सकते हैं. म्हणजे USB मीन्स अप्पर बैंड साइड फ्रीक्वेंसी. तो अप्पर बैंड साइड फ्रीक्वेंसी म्हणजे क्या होगा 2000 प्लस 5 kHz इक्वल टू 2005 kHz. ये अपर साइड बैंड फ्रीक्वेंसी दैट इज F2. एंड लोअर साइड बैंड फ्रीक्वेंसी क्या होगी? LSB इक्वल टू 2000 माइनस 5, सो दैट्स इक्वल टू 1995 kHz. तो ये हो गई तुम्हारी लोअर साइड फ्रीक्वेंसी, मीन्स F1 हो गई. नाव आता याची आपल्याला साईड बँड काढायची आहे. तर साईड बँड इक्वल टू
F2 माइनस F1 दैट इक्वल टू F2 कितना, F2 है 2005 माइनस 1995. सो दॅट्स इक्वल टू दोन्हीचा फरक किती आहे, तर 5तून 5 गेले तर 10 किलोहर्ट्ज. कितना फर्क है, 10 किलो. यानी साइड बैंड कितना हो गया इसका, साइड बैंड इक्वल टू 10 किलो हर्ट्ज. दिस इज द साइड बैंड ऑफ 10 किलो हर्ट्ज. तो ये 10 किलो हर्ट्ज इसका साइड बैंड आ गया बैंडविड्थ का. अगर अपन ने मान के चलो कि वॉइस फ्रीक्वेंसी कितनी है मॉड्यूलेटिंग की 5 किलो हर्ट्ज और कैरियर की 2000 है, तो ये 10 किलो तक है. नाउ रेंज ऑफ फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड टू ट्रांसमिट द डिजायर्ड सिग्नल इज कॉल्ड द चैनल बैंडविड्थ. तो जो रेंज है उसको क्या बोलते हैं, बँडविड्थ. पट्टरुंदी, बँडविड्थ म्हणजे पट्टरुंदी म्हणतात त्याला, म्हणजे वारंवारतेचा पट. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारतेचा पट ज्या दरम्यान आवश्यक, डिजायर्ड म्हणजे आवश्यक सिग्नल प्रसारित करता येते, आवश्यक डिजायर्ड सिग्नल ट्रान्समिट करता येते, प्रसारित करता येते, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, साइड बँडविड्थ किंवा पट्टरुंदी म्हणतो. आता वर एक्झाम्पल दिलेलं आहे. अबो एक्झाम्पल चॅनल हॅज बँडविड्थ ऑफ 10 किलोहर्ट्ज. आता आपण इथं काढलं की याची एक्झाम्पलमध्ये साईड बँडमध्ये किती आलं होतं, 10 किलोहर्ट्ज. लिमिटेड नंबर ऑफ सिग्नल कॅन बी ट्रान्समिटेड इन अ गिवन स्पेक्ट्रम. तर वरील ठराविक स्पेक्ट्रमच्या दरम्यान फक्त काही सिग्नल प्रसारित करता येतात. जे ठराविक स्पेक्ट्रम आहे त्याच्या दरम्यान फक्त काही सिग्नल प्रसारित होतात. त्याच्यानंतर काय आहे, अदरवाईज ओव्हरलॅपिंग और इंटरफेरेंस टेक प्लेस. नाहीतर ते काय होतील, एकामेकामध्ये मिसळून जातील, ओव्हरलॅप होतील, इंटरफेरेंस टेक प्लेस किंवा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल. फॉर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ चॅनल बँडविड्थ ऑफ ट्रान्समिटेड सिग्नल शुड बी मिनिमाइज. आणि म्हणून हे आपलं काय म्हणतात, अन्यथा ते एक मिसळतील, अडथळे निर्माण होतील. म्हणून चॅनलची संख्या वाढवण्यासाठी चॅनलची पट्टरुंदी आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. आणि देअर इज अ मोर स्पेक्ट्रम स्पेस फॉर इन्फॉर्मेशन सिग्नल एट अ हायर फ्रिक्वेन्सी परमिट अ वायडर बँडविड्थ सिग्नल टू बी यूज. आणि म्हणून जास्त वारंवारता माहिती सिग्नल प्रसारित करण्यासाठी स्पेक्ट्रमचा भाग जो असतो तो अरुंद पट्टरुंदीचा वापर करू शकतो. तर याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाहिलं आहे बँडविड्थ आणि साईड बँड. एक लक्षात ठेवायचं की AM/FM फक्त 2च साईड बँड असतात आणि त्याच्यामध्ये माहिती ही ट्रान्समिट केलेली असते. त्याला अप्पर साईड बँड आणि लोअर साईड बँड म्हणतात. नाव नेक्स्ट आहे एनालॉग कम्युनिकेशन. तर एनालॉग कम्युनिकेशन याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे की एनालॉग कम्युनिकेशन जो आहे त्याच्यामध्ये डाटा ट्रान्समिटिंग टेक्निक काय होते, इन विच इन्फॉर्मेशन सिग्नल इज ट्रान्समिटेड इन एनालॉग नेचर. तर एनालॉग कम्युनिकेशनमध्ये जे माहिती प्रसारणाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काय, ते सिग्नल हे एनालॉग स्वरूपात असते. एनालॉग स्वरूपात असते म्हणजे काय असते, हा सिग्नल सतत वेळेनुसार बदलत असतो. दिस इज always utilizes the continuous signal to transmit data which may be obtained from audio video. तर हे जे आहे ट्रान्समिटेड इन एनालॉग नेचरमध्ये असते. दिस इज ऑलवेज युटिलाइज कंटिन्यूस सिग्नल टू ट्रान्समिट डाटा. म्हणजे हे कंटिन्यू काय होत असते, बदलत असते. उदाहरणार्थ जसं आपण घेतलं ऑडिओ सिग्नल किंवा व्हिडिओ सिग्नल, या सिग्नलचे एम्प्लिट्यूड सतत वेळेनुसार बदलत असते. ऑडिओचे पाहिलं असाल म्हणजे ते एक प्रकारचं सायनोसायडल सिग्नल असते. तुम्ही पाहिलं, हे म्हणजे हे आहे तुमचे एनालॉग सिग्नल्स. हे एनालॉग सिग्नल म्हणजे याच्यामध्ये हे काय बदलत आहे, व्हॅरी होत आहे अकॉर्डिंग टू टाईमनुसार. तर याला एनालॉग म्हणतात. म्हणजे साईन वेव्ह जे असेल ते एनालॉग सिग्नल. तर ही काय ऑडिओची असू शकते आणि व्हिडिओची असू शकते. आणि म्हणून म्हटले की ऑडिओ व्हिडिओ सिग्नल या सिग्नलचे एम्प्लिट्यूड सतत वेळेनुसार बदलत असतं. यात जी माहिती असते सिग्नलचे जास्त वारंवारतेच्या कॅरियरवर किंवा सिग्नलसोबत मॉड्युलेटेड झाल्यावर मग
एंटिनाद्वारे हवेत प्रसारित करतात. ह्यात जे माहिती सिग्नल आहे किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे ते जास्त वारंवारता ज्याला आपण कॅरियर म्हणतो. म्हणजे इन्फॉर्मेशन सिग्नल कॅरियरसोबत मॉड्युलेटेड करून मग ट्रान्समीटरद्वारे एंटिनाद्वारे प्रसारित केले जातात. आणि हे जे आहे सर्व प्रकारचे AM आहे, FM ऑडिओ ट्रान्समिशन आहे किंवा TV ट्रान्समिशन आहे, हे सगळे एनालॉग कम्युनिकेशन प्रकारचे आहे. देर इज अ मोर रिस्ट्रिक्टिव्ह स्पेस फॉर इन्फॉर्मेशन सिग्नल हायर फ्रिक्वेन्सी देर इज मोर स्पेक्ट्रम एनालॉग कम्युनिकेशन. TV ट्रान्समिशन हे ऑल AM FM ऑडिओ ट्रान्समिशन अँड TV ट्रान्समिशन्स आर मोर प्रिफरेबल एक्झाम्पल्स ऑफ एनालॉग कम्युनिकेशन. तर एनालॉग कम्युनिकेशन हे AM FM आणि TV ट्रान्समिशनमध्ये हे वापरलेले असते. म्हणजे सिम्पल एनालॉग कम्युनिकेशनमध्ये जे आहे ते माहितीचे जे सिग्नल आहे इन्फॉर्मेशन ते हाय फ्रिक्वेन्सी ज्याला आपण कॅरियर म्हणतो, कॅरियरसोबत मॉड्युलेटेड करून ट्रान्समिटिंग एंटिनाच्याद्वारे ट्रान्समिट केले जाते. आणि त्याचे बेस्ट उदाहरण हे आपण पाहिलेलं आहे की AM FM ऑडिओ आणि TV ट्रान्समिशन. गॉट इट. एनालॉग सिग्नल काय आहे की एनालॉग सिग्नल हे टाईमनुसार बदलत असते. म्हणजे ते एनालॉग नेचरमध्ये असते. त्यालाच आपण एनालॉग कम्युनिकेशन म्हणतो. गॉट इट. नाव मॉड्युलेशन हा मेन पार्ट आहे. मॉड्युलेशन म्हणजे काय तर मॉड्युलेशन मीन्स अपशिफ्टिंग ऑफ मेसेज फ्रिक्वेन्सी टू द रेंज मोर युजफुल फॉर ट्रान्समिशन. म्हणजे अपशिफ्टिंग म्हणजे काय की जे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे किंवा ऑडिओ सिग्नल आहे, व्हिडिओ सिग्नल आहे, जर आपल्याला त्याला दूर अंतरापर्यंत पाठवायचं आहे तर ते जाऊ शकत नाही कमी फ्रिक्वेन्सीवर. म्हणून किंवा एक उदाहरण तुम्ही घ्या की तुम्हाला समजा मुंबईला फास्ट जायचं आहे तर तुम्ही काय करा, ट्रेननं जाण्यापेक्षा तुम्ही काय फ्लाईटनं जा. बरोबर आहे. फ्लाईटनं 1 तासामध्ये तुम्ही मुंबईला पोहोचू शकता. ठीक आहे. आणि पायी जातो म्हणलं तर आज निघाल तर 2-3 दिवसांना पोहोचणार. तर त्याच प्रकारे हे जे आहे सिग्नल किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल हे अतिशीघ्रतेने जाण्यासाठी म्हणून काहीतरी त्याला कॅरियर पाहिजे, म्हणजे वाहून नेण्यासाठी काहीतरी पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण कॅरियर सिग्नल. कॅरियर सिग्नल म्हणजे हे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत म्हणून त्याला आपण कॅरियर. आणि म्हणून या ठिकाणी कॅरियरसोबत मॉड्युलेटेड केले जातो. म्हणजे मॉड्युलेटेड केलं जातं म्हणजे काय की इन्फॉर्मेशन सिग्नल जे आहे ते इन्फॉर्मेशन सिग्नल कॅरियरवर सप्रेस केले जाते किंवा अनशिफ्टिंग त्याला म्हणतात शिफ्टिंग, त्याच्यावर शिफ्ट केले जाते आणि मग त्याला पाठवले जाते. त्याला मॉड्युलेशन म्हणतात. आता ॲक्च्युली मॉड्युलेशन म्हणजे काय तर फॉर शिफ्टिंग द मेसेज फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल कॉल्ड द कॅरियर. आता सांगितलं आहे की कॅरियरवर ते शिफ्टिंग केले जाते त्यालाच म्हणतात. म्हणजेच द प्रोसेस ऑफ सुपर इम्पोजिंग लो फ्रिक्वेन्सी व्हॉइस इन्फॉर्मेशन कंपोनंट ऑन हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर इज कॉल्ड द मॉड्युलेशन. म्हणजे शिफ्टिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिग्नल ऑन ए हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो आपण की मॉड्युलेशन इन शॉर्ट मॉड्युलेशन म्हणू शकतो. मॉड्युलेशन इज द प्रोसेस इन विच एम्प्लिट्यूड म्हणजे कॅरेक्टर्स ऑफ कॅरियर, कॅरेक्टर्स म्हणजे सच ॲज एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड फेज change accordance with the instantaneous value of the modulating signal, that is called the modulation. Modulation is the process by which amplitude, frequency or phase of the carrier wave is varied in accordance with the instantaneous value of the modulating signal. मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजेच काय तर व्हिडिओ सिग्नल आहे किंवा ऑडिओ सिग्नल आहे. आणि मॉड्युलेटिंग सिग्नल सांगितलं आता की सायनुसायडल याच्यामध्ये असते. आणि कॅरियर जे असते कॅरियर याला कॅरियर म्हणतात. म्हणजे कॅरियरची फ्रिक्वेन्सी जास्त असते एकदम. म्हणजे हे पहा याचे जे वेव्ह आहेत एकदम जवळजवळ आहेत. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय हे हाय आणि याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ही लो आहे. म्हणून ही जे आहे हे मॉड्युलेटिंग सिग्नल आहे किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे. ही सिग्नल दूर अंतरापर्यंत आपण पाठवू शकत नाही कारण का याची फ्रिक्वेन्सी ही लो आहे. आणि म्हणून हाय स्पीड जे आहे कॅरियर्स हे कॅरियर्स आहे तर ह्या कॅरियर्सवर हे शिफ्ट करून याला
मॉड्युलेटेड करून पाठवले जाते, म्हणजे याला शिफ्ट केले जाते. तर ह्याप्रमाणे हे शिफ्ट होते आणि हा एक प्रकारचा एम आहे. दिस इज, हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज द शिफ्टिंग, जे कॅरीवर शिफ्ट करून हे मॉड्युलेटेड केले जातात आणि त्यामुळे आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल येथपर्यंत पोचतात, दूर अंतरापर्यंत. तर याच्यामध्ये दिलेलं आहे पहा की मॉड्युलेशन म्हणजे ऑडिओ सिग्नल प्लस कॅरियर सिग्नल इक्वल टू रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल, दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. रेडिओ फ्रिक्वेन्सी हेच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे ऑडिओसोबत कॅरियरला हे करणे म्हणजे प्रोसेस करणे म्हणजेच काय, हे मॉड्युलेशन. इट इज द प्रोसेस ऑफ by which amplitude, frequency or phase of the carrier wave is varied according with the instantaneous value of the modulating wave or signal. Now necessity of modulation. आता मॉड्युलेशनची गरज काय आहे, तर आता सांगितल्याप्रमाणे की मॉड्युलेशन ची गरज याच्यासाठी आहे की एक तर जी इन्फॉर्मेशनची जे आहे तिची फ्रिक्वेन्सी फार कमी असते, ते दूर अंतरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्याच्यासोबत अजून इतर 2-4 कारण आहेत. एक तर आहे की काय, एंटीना लेंथ, एंटीना जे लेंथ आहे म्हणजे एंटीना लेंथ आहे, म्हणजे एंटीना काय आहे याची लेंथ आपल्याला याचा संबंध असतो म्हणजे हे करण्यासाठी. तर ते कसे असते ते पहा की ऑडिओ रेंज तुम्हाला माहीत आहे 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज ही ऑडिओ रेंज आहे, फ्रिक्वेन्सी आहे. आणि ही समजा आपण ट्रान्सफर करतो म्हणलं तर इट इज नॉट पॉसिबल टू ट्रान्समिट दिस सिग्नल, हे काही पॉसिबल नाही. इट इज नॉट पॉसिबल टू ट्रान्समिट दिस सिग्नल. आता हे का नाही पॉसिबल आहे, तर आपण एक पहिला पाहूया की एंटीना जर आपल्याला हे सिग्नल ट्रान्समिट करायचं आहे तर आता पाहूया की एंटीना आपल्याला किती लांब लागेल, किती उंची, एंटीनाची उंची किती ठेवावी लागेल. तर फॉर इफिशियंट ट्रान्समिशन अँड रिसिप्शन, म्हणजे चांगला ट्रान्समिशन आणि रिसिप्शनसाठी स्ट्रेंथ ऑफ ट्रान्समिटिंग अँड रिसिविंग एंटीना शुड बी क्वार्टर ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे रिसिविंग एंटीनाची हाईट ॲक्च्युअली किती पाहिजे असेल पाहिजे, क्वार्टर ऑफ वेव्हलेंथ. लेमडा मीन्स वेव्हलेंथ. आता डिटेल मी सांगत नाही वेव्हलेंथ काय, तर फिजिक्सचा भाग आहे. लेमडा मीन्स वेव्हलेंथ. तर जे एंटीनाची जी लेंथ आहे हे याच्याबरोबर असायला पाहिजे, λ/4 म्हणजे क्वार्टर द वेव्हलेंथ. म्हणजे रिसिविंग एंटीना शुड बी क्वार्टर द वेव्हलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला माहिती आहे की ऑडिओ फ्रिक्वेन्सी किती आहे, आपण आता पाहिलं की 20 किलो हर्ट्स आहे, 20 किलो हर्ट्स आहे. हां, आणि आता हे आपल्याला पाठवायचं आहे, तर मग लेमडाबरोबर काय होईल, लेमडाबरोबर होईल तुमच्या लेमडा इक्वल टू काय होईल, तुम्हाला माहीत आहे की हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिकची जी व्हेलॉसिटी आहे किती आहे, प्रकाशाच्या बरोबर आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी याची व्हेलॉसिटी आहे. तर लेमडा इक्वल टू ॲक्च्युअली फॉर्म्युला लिहायला पाहिजे होता. लेमडा इक्वल टू आहे V/F. V/F मीन्स व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और लाईट. सो 3 × that's equal to 3 × 10⁸ अपॉन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आहे 20 किलो हर्ट्स, म्हणजे 10⁻³ किलो म्हणजे 10⁻. आता हे वर गेलं तर इथं काय पाहिजे, गेलं म्हणजे याला आपण सोडवलं तर काय होईल 3 × 10⁵. हा म्हणजे 8तून 3 गेलं तर किती येईल 5 ना, खाली येईल 20. बरोबर आहे. तर याला जर आपण हे केलं तर काय येईल, जवळजवळ म्हणजे 10×2 = 20, म्हणजे 3 वर 1 2 3 4 आणि 5 आणि हे 20. तर हा एक 0 गेला, हा एक 0 गेला आणि B15 म्हणजे याला भाग दिला तर 1 आणि येथे येईल 15, म्हणजे 15 हर्ट्स, 15,000 मीटर. कारण की येथे वेलॉसिटी काय मीटर पर सेकंडमध्ये आहे, म्हणून काय येईल हा 15,000 मीटर. आणि 15,000 मीटरला जर आपण 1000ने भागितलं तर झाला हा 15 किलोमीटर. 15 किलोमीटर हे काय झाली, याची वेव्हलेंथ झाली. आता आपल्याला एंटीनाची हाईट काढायची आहे, एंटीनाची हाईट.
एंटिनाची हाईट तर हे किती होईल, तर लेमडा बाय 4, तर लेमडा आला 15 किलोमीटर आहे ना, भागीला 4, म्हणजेच आपण जर याच्या बघितलं तर 4 तिरी 12, उरले 3 म्हणजे 30, 4 7 28 आणि 4 5 20, म्हणजे हे आलं तुमचं 3.25 किलोमीटर. 3.75 म्हणजे 3.75 किलोमीटर एवढा एंटिना लागेल, म्हणजे जवळपास 4 किलोमीटर. आणि हे एवढे शक्य आहे का? जर आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज तो 20 किलो हर्ट्ज हे आपण जर दूर अंतरापर्यंत पाठवतो म्हणलं, ट्रान्समिटर करतो म्हणलं, तर त्याच्यासाठी एंटिना तुम्हाला किती मीटरचा वापरावा लागेल, 4.25 किलोमीटरचा. आणि 4.25 किलोमीटरचा एंटिना उभा करणे हे शक्य नाही, आणि म्हणून त्याला मॉड्युलेशनची आवश्यकता असते. तर हा एक पहिला कारण झाला. दुसरा जो असते इंटरफिरन्स म्हणजे काय असते, अडथळा. कोणत्याही प्रकारचा अडथळा जसं असते की ऑडिओ सिग्नल प्रसारणामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. जसे की एकाच शहरात अनेक प्रक्षेपण स्थळे असतात, म्हणजे नंबर ऑफ ट्रान्समीटर असतात, तर त्यांची फ्रिक्वेन्सी हे वेगवेगळी असते. किंवा सर्व प्रक्षेपण स्थळापासून सिग्नल एकाच वेळी प्रसारित केल्यास ते एकमेकांमध्ये मिसळू शकतात, आणि म्हणून तसे त्यांना वेगवेगळे किंवा सेपरेट करण्याची कृती नसते किंवा प्रोसेस नसते, किंवा आवश्यक स्टेशन सिग्नलची निवडण्याची कृती नसते, आणि म्हणून फक्त काय होते, गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून दुसरा कारण आहे काय, इंटरफिरन्स. दुसरा आहे इंटरफिरन्स. तिसरं काय कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मॉड्युलेशन करण्याची आवश्यकता असते, तर तिसरं काय आहे, पुअर रिसेप्शन. काय दुसरा झाला आहे, तिसरा झाला पुअर रिसेप्शन. पुअर रिसेप्शन म्हणजे काय, तर कमी प्रतीचे ग्रहण म्हणजे जे रिसिविंग होते, रिसेप्शन होते, ते कमी प्रतीचे होते. मग ते का बरं होते? मग कारण की ऑडिओ सिग्नलची तीव्रता ही अंतरावर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही जे बोलता ते जवळच्या व्यक्तीला अधिक जोरानं ऐकू येईल, मग अजून ते हळू शेवटच्या व्यक्तीपर्यंत कमी होईल. आणि म्हणून काय होते की याची तीव्रता ही हळूहळू कमी होत जाते, कारण की एकतर सिग्नल विरळ होत जातो, म्हणजे कमी छीन होत जाते, नष्ट होत जाते, आणि सिग्नलची क्षमता ही फार कमी असते, तुम्हाला माहीत आहे ऑडिओ सिग्नलची. आणि त्यामुळे त्याचं काय होतं की जे रिसेप्शन आहे, ग्रहण आहे, ते कमी होते. तुम्ही पाहिलं असेल की जसं आता मी बोललो वर्गात, तर वर्गातला आवाज थोडासा कॉरिडॉरमध्ये जाईल किंवा थोडासा अजून जाईल, पण कॅम्पसच्या म्हणजे शाळेच्या भिंतीच्या बाहेर जाणार का? नाही, कारण की आपला जो आवाज आहे तो कशावर अवलंबून आहे, त्याच्या तीव्रतेवर अवलंबून आहे, ऑडिओ सिग्नलच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. आणि हे तीव्रता जसं अंतर वाढत जाते तसं कमी होत जाते, म्हणजे ते रिसेप्शन हळूहळू कमी होत जाते किंवा ते नष्ट होऊन जाते, शेवटी ते सिग्नल मिळणार पण नाही. आणि म्हणून हा दुसरा एक आहे की पुअर रिसेप्शन होऊ शकते. तिसरा आहे ऑपरेटिंग रेंज. तो याचाच संबंध आहे. ऑपरेटिंग रेंज म्हणजे कार्यक्षमतेची मर्यादा. ऑपरेटिंग रेंज म्हणजे तर ऑपरेटिंग रेंज जे आहे ते सिग्नलची ऊर्जा जास्त वारंवारतेवर अवलंबून. तुम्हाला माहीत आहे की सिग्नलची जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, हे जास्त त्याच्या वारंवारतेवर अवलंबून असते, आणि सिग्नलची वारंवारता जास्त असल्यास त्याची ऊर्जा जास्त राहील. ऑडिओ सिग्नलची वारंवारता कमी असल्याने त्याची ऊर्जा कमी असते, आणि म्हणून ऑडिओ सिग्नलची हे जे ऊर्जा आहे, वारंवारता कमी असल्यामुळे ऊर्जा कमी असते, आणि त्यामुळे लांब अंतरापर्यंत प्रसारित करता येत नाही, म्हणजे कार्यक्षमतेची मर्यादा कमी असते. आणि याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे लांब अंतरापर्यंत आपण हे करू शकत नाही, आणि म्हणून त्याची ऑपरेटिंग रेंज हे फार कमी आहे, आणि म्हणून लांब अंतरापर्यंत ते आपण हे करू शकत नाही. दिलेलंच आहे
की हेन्स कॅनॉट बी ट्रान्समिटेड ओव्हर द लार्ज डिस्टन्स इफ रेडिएटेड डायरेक्टली इंटू स्पेस. जर आपण डायरेक्ट त्यांना ऑडिओ रेंजला ट्रान्समिट करतो म्हणलं तर हे पॉसिबल नाही आहे, कारण की ते त्याच्या डिपेंड अपॉन इट्स फ्रिक्वेन्सी. एनर्जी जी असते ते त्याच्या फ्रिक्वेन्सीवर असते. जास्त फ्रिक्वेन्सी जास्त एनर्जी राहील आणि म्हणून याला मॉड्युलेशनची आवश्यकता असते. तर समजलं की मॉड्युलेशन कशासाठी आवश्यकता असते. तर मॉड्युलेशन तर एक तर एंटिनाची जी लेंथ आहे ते कमीत कमी ठेवण्यासाठी मॉड्युलेशनचा हे केलं जातो. त्याच्यानंतर तुमच्यात दुसरं काय आहे की पुअर रिसिप्शन, ऑपरेटिंग रेंज आणि इंटरफिरन्स. म्हणजे जो अडथळा आहे तो अडथळा होऊ नये, कारण की एकाच शहरात कितीतरी ट्रान्समीटर असतात आणि एकाच वेळेस त्या ट्रान्समीटरचे ट्रान्समिटिंग होत असतात. ते एकामेकामध्ये ते सिग्नल मिसळू शकतात आणि त्यावेळेस आणि हे वेगळे करण्याची काही अशी प्रोसेस नाही आहे आणि म्हणून ते त्याला मॉड्युलेटिंग करायला लागते. तर हे परीक्षेमध्ये हा प्रश्न येतो. तर आता आपण इथं थांबूया. हा प्रश्न असा येतो की नेसेसिटी ऑफ मॉड्युलेशनची आवश्यकता काय. तर याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू टाईप्स ऑफ मॉड्युलेशन. तर तुम्हाला पहिले घेऊ आपण एनालॉग मॉड्युलेशन, ज्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे आणि फेज मॉड्युलेशन आहे. काय नाही, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये म्हणजेच काय की एम्प्लिट्यूड जो आहे कॅरियरचा हा बदलला जातो आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट ठेवतो. त्याचप्रमाणे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरियर वेव्ह चेंजेस अकॉर्डिंग टू मॉड्युलेटिंग सिग्नल बाय कीपिंग द कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड अँड फेज. तसं फेज मॉड्युलेशनमध्ये एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली जाते आणि फेज हा मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार कॅरियरच्या सिग्नलच्या बदललेला जाते. तर असे हे 3 प्रकारचे एनालॉग मॉड्युलेशन आहेत. तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके, धन्यवाद, थँक्यू.